राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर द्वारे स्थूल अर्थशास्त्राचे सिद्धांत हा पेपर BA सेकंड इयरच्या थर्ड सेमिस्टरसाठी सुरू करण्यात आलेला आहे। तद्वतच CJ पटेल महाविद्यालयामध्ये स्थूल अर्थशास्त्राचे सिद्धांत हा पेपर BAच्या थर्ड सेमिस्टरसाठी मी डॉक्टर यशू अनपट शिकवित आहे। आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, स्वरूप आणि वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत। स्थूल अर्थशास्त्राची लोकप्रियता 1929-30च्या जागतिक महामंदीनंतर सुरू झाली। स्थूल अर्थशास्त्र हा अर्थव्यवस्थेतील जे विविध आर्थिक घटक असतात त्यांचा व्यापक दृष्टिकोनातून विचार करते। तर स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या। स्थूल अर्थशास्त्र हा असा विषयाचा भाग आहे की ज्यामध्ये अर्थव्यवस्थेतील समूहांचा एकत्रितपणे अभ्यास केला जातो, त्यांच्या सरासरीचा अभ्यास केला जातो, त्यांच्यामध्ये परस्पर संबंध काय आहेत हे तपासले जातात, त्याला स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतात। थोडक्यात स्थूल अर्थशास्त्र हा अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक उत्पन्नाऐवजी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करते, वैयक्तिक मागणीऐवजी एकूण मागणीचा अभ्यास करते, वैयक्तिक गुंतवणुकीऐवजी एकूण गुंतवणुकीचा अभ्यास करते, एकूण बचतीऐवजी वैयक्तिक बचतीऐवजी एकूण बचतीचा विचार करते। तर अशा प्रकारे अर्थव्यवस्थेतील हे जे काही घटक आहेत त्यांचा व्यापक दृष्टिकोनातून अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो। आता स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या अभ्यासल्यानंतर आपणा स्थूल अर्थशास्त्राची प्रामुख्याने काय वैशिष्ट्ये आहेत हे आपल्याला अभ्यासता येते। तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो। हे स्थूल अर्थशास्त्राचे अतिशय महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। यामध्ये प्रामुख्याने एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण रोजगार या सर्वांचा सखोल आणि व्यापक अभ्यास केला जातो। तर दुसरं वैशिष्ट्य म्हणजे अर्थव्यवस्थेतील निगडित समुच्चयांचा संबंध। अर्थव्यवस्थेमध्ये जे विविध घटक असतात त्या विविध घटकांचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो। हे अर्थव्यवस्थेशी निगडित असे घटक असतात आणि त्याचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो। त्यामध्ये एकूण मागणी, एकूण पुरवठा यांचा अभ्यास केला जातो। आपल्याला माहीत आहे की अर्थव्यवस्थेमध्ये एकूण मागणी आणि एकूण पुरवठा हे घटक अतिशय महत्त्वाचे आहे। कारण लोकांकडून मागणी केली जाते तर उत्पादकाकडून पुरवठा केला जातो। याचा सखोल रीतीने अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो। नंबर 3, घटकांच्या परस्पर संबंधाचे विश्लेषण। अर्थव्यवस्थेमध्ये अनेक घटक असतात आणि त्या घटकांचा परस्पर संबंध काय आहे याचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो। तर जसं एकूण राष्ट्रीय उत्पन्न आणि एकूण उपभोग, तर आपल्याला माहीत आहे की उत्पन्नामध्ये जशा पद्धतीने बदल होतो तशाच पद्धतीने उपभोगामध्ये बदल होत असतो। म्हणजे उत्पन्नामध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ झाली तर एकूण उपभोगामध्ये देखील वाढ होत असते। एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घट झाली तर एकूण उपभोगामध्ये देखील घट होत असते। तर अशा प्रकारे यांचा परस्पर संबंध काय आहे याचा सखोल अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो। नंतर चौथं वैशिष्ट्य अर्थव्यवस्थेतील प्रमुख घटकांचे निर्धारणाचे विश्लेषण। तर अर्थव्यवस्थेमध्ये जे विविध घटक असतात त्यांचा अभ्यास देखील स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो। जसं एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण उत्पन्न या प्रमुख घटकांची निश्चिती कशी होते, त्यांच्यातील चढउतार कशा पद्धतीने होतात, त्यांचा परस्पर संबंध कसा आहे
ह्याचा सखोल रीतीने अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. नंतर 5वं वैशिष्ट्य आहे अर्थव्यवस्थेच्या कार्यप्रणालीचे विश्लेषण. अर्थव्यवस्थेमध्ये जे विविध घटक असतात त्या कार्यप्रणालीचा अभ्यास हा देखील स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर अशा प्रकारे हे 6वं वैशिष्ट्य आहे धोरणाची निश्चिती. आपल्याला माहीत आहे की अर्थव्यवस्थेमध्ये अनेक आर्थिक आणि सामाजिक घटक असतात. जसं बेकारी आहे. मग ही बेकारी आपल्याला माहीत आहे की शेती क्षेत्रामध्ये बेकारी आहे, औद्योगिक क्षेत्रामध्ये बेकारी आहे, सेवा क्षेत्रामध्ये बेकारी आहे. या तिन्ही क्षेत्रातील बेकारी कशी आहे, ती कमी करण्यासाठी त्यावर काय उपाययोजना केली पाहिजे, या सर्व दृष्टिकोनातून अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ झाली तर लोकांच्या राहणीमानामध्ये वाढ होते आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न जे आहे त्यांचा खर्च कशा पद्धतीने केला जाईल जेणेकरून अर्थव्यवस्थेतील लोकांच्या राहणीमानामध्ये वाढ करता येईल. म्हणजे अशा सर्व पद्धतीने धोरणाची निश्चिती करण्यासाठी या सर्व घटकांचा सखोल पद्धतीने अभ्यास केला जातो. नंतर सूक्ष्म अर्थशास्त्रास पूरक. तर आपल्याला माहीत आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील आर्थिक विश्लेषणाच्या अतिशय महत्त्वाच्या पद्धती आहेत. सूक्ष्म विश्लेषणामध्ये विशिष्ट एककाचा अभ्यास केला जातो. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील समुच्चयाचा व्यापक रीतीने अभ्यास केला जातो. जसं वैयक्तिक उत्पन्न आहे याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो, परंतु वैयक्तिक उत्पन्नावरूनच राष्ट्रीय उत्पन्न काढले जाते. राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे एकमेकास पूरक असे शास्त्र आहे. त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की वैयक्तिक मागणी म्हणजे एका व्यक्तीची मागणी, ती कशा पद्धतीची आहे, त्यामध्ये आवश्यक गरजांसाठी कशा पद्धतीची मागणी आहे, सुखसोयीच्या गरजांसाठी कशा पद्धतीची मागणी आहे, चैनीच्या गरजांसाठी कशा पद्धतीची मागणी आहे, याचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. परंतु देशातील एकूण मागणी ही कशी आहे, किती आहे, कशा पद्धतीने धोरण आखले पाहिजे, या दृष्टिकोनातून हे दोन्ही शास्त्र एकमेकास पूरक आहे. तर 8वं वैशिष्ट्य आहे गृहीताचा आधार नाही. तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे गृहीतावर आधारित आहे. जसं मागणीचा नियम आहे, मागणीचा नियम खरा ठरण्यासाठी इतर परिस्थिती कायम असताना असं गृहीत घेतलं जातं. किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे विविध सिद्धांत मांडले जातात, मग मागणीचा सिद्धांत असो, पुरवठ्याचा सिद्धांत असो, उपयोगितेचा सिद्धांत असो, हे सर्व गृहीतावर आधारित आहेत. आणि ही गृहीत परिस्थिती खरी ठरेलच असं नाही. परंतु स्थूल अर्थशास्त्रामध्ये वास्तविक परिस्थितीचे अध्ययन हे केले जाते. त्यामुळे गृहीताचा विचार केला जात नाही, तर वास्तविक परिस्थिती काय आहे अर्थव्यवस्थेतील त्याचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून खऱ्या अर्थाने स्थूल अर्थशास्त्र हे अतिशय वास्तव असे शास्त्र आहे. वास्तविक परिस्थितीचे सखोल अध्ययन हे स्थूल अर्थशास्त्रामध्ये केले जाते.